मला वाटतं ज्या 3 टप्प्याच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये पवार साहेबांना महाविकास आघाडीचं काय होणार आहे याचं चित्र स्पष्ट झालेलं दिसतंय आणि म्हणून पुन्हा एकदा विलीनीकरणाचा पत्ता आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून फेकण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय। खरं म्हणजे पवार साहेब परिस्थितीनुरूप रंग बदलत असतात आणि त्याच्यामुळे आता पुढे काय करायला पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलंय। कारण देशभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जनता आज त्यांना समर्थन देते आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुती प्रचंड जनाधार मिळताना या ठिकाणी दिसतोय। खरं म्हणजे मला पवार साहेबांना विचारावंसं वाटतं की एका बाजूला हुकुमशाही आपण बोलता, मग एक प्रकारे घराणेशाहीचं आपण समर्थन करताय। म्हणजे उद्या राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली पुन्हा सगळेजण त्या ठिकाणी त्या घराणेशाहीला साथ द्यायला, त्यांचं नेतृत्व स्वीकारायला आपण मान्य आहात असं होतं। त्याच्यामुळं आमच्या नेतृत्वावर टीका करत असताना किती पोकळपणा आहे हे सुद्धा या निमित्तानं लक्षात येतं आणि प्रादेशिक अस्मिता भारतीय जनता पार्टीने प्रत्येक पक्षाची जपलेली आहे आणि तीही तुम्हाला संपुष्टात आणायची दिसतंय। खरं म्हणजे उद्धव ठाकरेंनी यावर भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे।